शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. सर्वांना नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विचारा तुम्ही सांगतो आम्ही या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर विकास भालेराव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान गंगा घरोघरी या उक्तीप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन आपण केलेले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करूया. अन्नं बहुकुर्वित तदव्रतम्। जय 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 हरित क्रांति, जय 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 नवल क्रांति, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ. पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे. सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर, तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकास वीर, अगणित विकास वीर. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढवीती. अभियंत्याच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती. जगी पडते झेंडा मानाचा असे हे गौरव पीठ, असे हे गौरव पीठ. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत होणारे संशोधन हे शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतनं विचारा तुम्ही सांगतो आम्ही या कार्यक्रमाचे आपण आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमामध्ये विविध हंगामामध्ये होणाऱ्या विविध पिकांच्या विविध समस्या संदर्भात महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या विभागामार्फत होणाऱ्या संशोधनामध्ये सक्रिय सहभाग असलेल्या शास्त्रज्ञांना आपण या कार्यक्रमामध्ये निमंत्रित करत असतो. शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहितीच आहे की आता रब्बी हंगाम सुरू होतोय आणि महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील एक महत्वाचं पीक म्हणजे गहू. आणि म्हणूनच आज आपण जो आजचा विषय निवडला आहे तो आहे गहू पिकाचे सुधारित उत्पादन तंत्रज्ञान. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी संशोधन केंद्र कुंदेवाडी निफाड तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे गव्हावरती संशोधन होते. त्याचप्रमाणे विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर जिल्हा सातारा येथेही गहू या पिकावर संशोधन केले जाते. शेतकरी बंधूंनो, गव्हाचं जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 12 लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र हे रब्बी हंगामामध्ये गव्हाच्या लागवडीखाली असतं. आणि मागील 1 वर्षापूर्वी महाराष्ट्रामधून जवळजवळ 2 दशलक्ष मेट्रिक टन इतक्या मोठ्या प्रमाणात गव्हाची आपण उत्पादन घेतलेलं आहे. थोडक्यात हे एक महत्वाचं पीक आहे की जे आज प्रत्येकाच्या सकाळ दुपार आणि संध्याकाळच्या खाण्यामध्ये आपण त्याचा वापर करतो. इतरही त्याचे वेगवेगळे उपयोग आहेत. तर या संदर्भात आपण मार्गदर्शन घेण्यासाठी आपण निमंत्रित जे केलेले शास्त्रज्ञ आहेत त्यामध्ये पहिले शास्त्रज्ञ जे आहेत ते प्राध्यापक भालचंद्र मस्के सर हे सहाय्यक प्राध्यापक आहेत कीटकशास्त्र या विषयाचे.
कृषी संशोधन केंद्र निफाड, जिल्हा नाशिक येथील. त्याचप्रमाणे दुसरे शास्त्रज्ञ जे आहेत ते डॉक्टर भाऊदास गमे, सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र, कृषी संशोधन केंद्र निफाड, जिल्हा नाशिक येथून. त्याचप्रमाणे तिसरे डॉक्टर योगेश पाटील सर, सहाय्यक प्राध्यापक मृदशास्त्र, कृषी संशोधन केंद्र निफाड, जिल्हा नाशिक येथून. त्याचप्रमाणे प्राध्यापक संजय चितोडकर सर, सहाय्यक प्राध्यापक कृषी विद्या, हेही नाशिक येथून आहेत. आणि डॉक्टर निलेश मगर सर, सहाय्यक प्राध्यापक वनस्पती शास्त्र, कृषी संशोधन केंद्र निफाड, जिल्हा नाशिक येथून. थोडक्यात निफाड या संशोधन केंद्रातील 5 विविध विषयातील तज्ज्ञ आज आपल्या शेतकरी बंधूंना बहुपिकाच्या सुधारित उत्पादन तंत्रज्ञानासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहे. तर मी या सर्व जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचे मी सहर्ष स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये. आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला सर्वांना माहितीच आहे, जेव्हा आपण कोणत्याही पिकाची लागवड करतो त्यावेळेस सगळ्यात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे पिकाचे विविध सुधारित आणि संकरित वाण. तर माझा पहिला प्रश्न जो आहे तो मगर सरांना असेल की मगर सर, महाराष्ट्रामध्ये आपण जे गहू पीक घेतलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये, हे बागायती व जिरायती या दोन्ही प्रकारामध्ये घेतलं जातं. तर आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी गहू पिकाचे कोणते सुधारित व संकरित वाण विकसित केलेले आहेत आणि शिफारशीत केलेले आहे, या संदर्भात आपल्या शेतकऱ्यांना आपण अवगत करावं. मगर सर. नमस्कार भार्गव साहेब. नमस्कार हा, शेतकरी नमस्कार. बंधूंनो. आवाज येतोय माझा सर? हा सर, येतो. हो. तर जसं आपल्याला बालाराव सरांनी सांगितलं की महाराष्ट्रातील गहू एक महत्वाचं पीक आहे. गेल्या वर्षी 12.19 लाख हेक्टर क्षेत्रावरती या पिकाची लागवड झाली होती. त्यापासून आपल्याला 23.75 लाख टन एवढे उत्पादन मिळालं होतं. त्याची उत्पादकता जवळपास 19 क्विंटल प्रति हेक्टरी आहे. तर गव्हाची जाती बघण्याच्या आधी आपण त्याच्या प्रजाती बघू की भारतामध्ये कोणत्या प्रजातीची लागवड होते. तर भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये 3 गव्हाच्या प्रजातींची लागवड होते. त्यामध्ये सरबती गहू, बन्सी गहू आणि खपली गहू. तर जे काही क्षेत्र आहे महाराष्ट्रामध्ये गव्हाच्या लागवडीखाली, त्यापैकी 90 ते 92% क्षेत्र हे सरबती गव्हाखाली आहे. आता सरबती गहू म्हणजे कोणता, की ज्या गव्हापासून आपण चपाती, बिस्किट, ब्रेड वगैरे बनवतो, तो झाला आपला सरबती गहू. त्यानंतर बन्सी गहू, ज्याच्यापासून आपण रवा, शेवया, कुरड्या, पापड वगैरे हे बनवतो, पास्ता, मॅक्रोनी बनवतो, तो झाला बन्सी गहू. त्याचं क्षेत्र 7 ते 8% क्षेत्र आहे. आणि तिसरी प्रजात म्हणजे खपली गहू, ज्याचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये किंवा एकूण गहू लागवडीच्या क्षेत्रामध्ये 1 ते 2% एवढंच आहे. तर ह्या झाल्या प्रजाती. तर महाराष्ट्रामध्ये जी लागवड केली जाते गव्हाची, ती 3 प्रकारात केली जाते. ती म्हणजे एक म्हणजे संरक्षित पाणी किंवा रेस्ट्रिक्टेड इरिगेशन म्हणतो, ज्याच्याकडे फक्त 1 किंवा 2 किंवा जास्तीत जास्त 3 पाण्याची व्यवस्था असेल त्यासाठी. नंतर एक लागवड होते बागायती लागवड, वेळेवर पेरणी, ज्याच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल ती लागवड. आणि तिसरी लागवड असते बागायती उशिरा पेरणी. आता संरक्षित पाण्याखाली जी लागवड ही साधारण 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान होते. आणि बागायती लागवड जी असते ती नोव्हेंबरच्या पहिल्या 15 होते. आणि उशिरा पेरणी ही 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर प्रमाणे होते. तर या कंडिशन नुसार आपण आपल्या विद्यापीठाने आणि आपण प्रसारित केलेले वाण आहेत, आणि या शिफारसीनुसार आपण ते वाण लावले पाहिजे. उदाहरणार्थ, जर आपल्याला बागायती वेळेवर पेरणी करायची असेल, म्हणजे आपल्याकडे 5 ते 6 पाण्याची व्यवस्था असेल आणि आपण बागायती लागवड करत असेल, तर आपल्या विद्यापीठाचा फुले समाधान किंवा NIW 1994 हा वाण आपण निवडू शकतो. जसं त्याशिवाय PDKV सरदार हा अकोल्याचा, ज्याला AKW 4210-6 असं म्हणतो. नंतर त्र्यंबक असेल, नंतर आगरकर संशोधन संस्थेचा MSS 6222, हे सरबती वाण आपण निवडू शकतो. सरदार त्र्यंबक MSS 6222 हे सरबती वाण आपण निवडू शकतो. जर आपल्याला बन्सी वाणाची लागवड करायची असेल बागायती वेळेवर पेरणीसाठी, तर आपण गोदावरी किंवा MSS 4028 हे बन्सी वाण आपण लागवड करू शकतो. आता हे झालं बागायती वेळेवर पेरणीचं. जर आपल्याकडे पाण्याची उपलब्धता कमी असेल, उदाहरणार्थ आपल्याकडे 1 किंवा 2 किंवा जास्तीत जास्त 3 पाणी असेल, तर त्यासाठी आपल्याकडे आपल्या विद्यापीठाने किंवा कृषी संशोधन निफाड यांनी प्रसारित केलेला नेत्रावती NIW 1415, नंतर ST 2987, NIDW 1149 हा बन्सी वाण. तसेच मागच्या 2 वर्षामध्ये आपण फुले अनुपम आणि फुले अनुराग हे 2 वाण आपण विकसित केलेले आहेत. हे वाण देखील आपल्याला पाण्याची उपलब्धता कमी असेल किंवा संरक्षित पाण्याखाली लागवडीसाठी उपयुक्त आहे. त्यापैकी फुले अनुरागाचं बियाणं आपल्याकडे यावर्षी विक्री चालू आहे बियाण्याची. 40 किलोची बाग आपण 1800 रुपये अशा किमतीने आपल्याकडे कृषी संशोधन केंद्र निफाड येथे विक्रीस उपलब्ध आहे.
त्यानंतर जर आपल्याला जिरायती, आता जिरायती लागवड रेनफेड लागवड सध्या होत नाही एवढी, परंतु जर जिरायती लागवड करायची असेल शेतकरी बांधवांना तर नेत्रावती हा सरबती वाण, पंचवटी हा बन्सी वाण, हे दोन वाण आपण आपल्या संशोधन केंद्रामार्फत प्रसारित केले. त्याचबरोबर अकोला पीडीके अकोल्याचा शरद म्हणजे AKDW 2997-16 हा एक बन्सी वाण आपण लागवड करू शकतो. त्याशिवाय जर खपली गव्हाची लागवड करायची असेल तर आपल्या आगरकर संशोधन संस्थेचा MACS 2971 हा खपली वाण आपण लागवड करू शकतो. तर ह्या प्रकारे जर आपण लागवडीच्या कंडिशन नुसार जर वाणाची निवड केली तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. धन्यवाद. हॅलो. हा, धन्यवाद सर. हा. थोडक्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने गव्हाच्या तिन्ही प्रकारातील बरेच हो. वाण विकसित केलेले आहेत आणि शिफारशीत केलेले आहेत. तसेच ते हो. राष्ट्रीय स्तरावरती त्यांना मान्यताही मिळालेली आहे. तर अशा वाहनांचं बियाणं सध्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी या अधिक उत्पादन देणाऱ्या वाहनांचा वापर करावा असे आपल्याला मगर सरांनी आवाहन केलेले आहे. हो, सर्व वाहन सर आपल्या त्याचबरोबर तांब्याला रोगास प्रतिकारक्षम आहेत. काय सर्वात सर? महत्वाची बाब म्हणजे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हे सर्व वाहन हे तांब्याला रोगास प्रतिकारक्षम आहेत. हा, म्हणजे जो तांबेरा हा महत्वाचा रोग आहे हो. गावामध्ये, या रोगास त्यासाठी प्रतिकारक्षम असे हे सर्व वाण आहेत की ज्या हो. रोगामुळे मोठ्या प्रमाणात गावाचं नुकसान. उत्पादन घटतं. तर ते हम्म. घटू नये आणि शेतकऱ्यांच्या एकूण उत्पादनामध्ये वाढ व्हावी त्यासाठी विद्यापीठाने शिफारसीत केलेले वाण ज्याचे बियाणे आता उपलब्ध आहे ते शेतकऱ्यांनी वापरावे असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडनं आपल्याला करण्यात येत आहे. आता बरोबर. दुसरा प्रश्न जो आहे तो चित्तोडकर सरांसाठी आहे की सर, गव्हाच्या पिकाची पेरणी करताना आपल्याला साधारणतः पूर्व मशागत कशी करायला पाहिजे? कारण आजकाल काय झाले की शेतकरी फक्त रोटावेटर मारतात आणि लगेच एका दिवसामध्ये त्याची जमीन तयार होते. तर आपल्याला गव्हाची पेरणी करण्याच्या अगोदर पूर्व मशागत कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे? हॅलो, शेतकरी हा बांधव. सर, बोल. हॅलो सर, आवाज येतो माझा? हा, येतोय सर, बोल. सर, शेतकरी पहा सर, गहू हे पीक रब्बी हंगामातील पीक असल्यामुळे हे खरीप पीक निघाल्याबरोबर आपण त्याची लागवड करतो असतो. तर पहिले मुद्दा म्हणजे जमीन निवडताना गव्हासाठी भारी ते काळी जमीन निवडली पाहिजे किंवा मध्यम ते भारी जमीन निवडली पाहिजे. त्या जमिनीमध्ये पाणी साचणार नाही, म्हणजे चांगला निचरा होणारी जमीन आपण गव्हासाठी निवडली पाहिजे. शक्यतो करून गव्हासाठी चांगलं उत्पादन येण्यासाठी हलकी जमीन आपण गव्हासाठी निवडू नये. म्हणजे भारी जमीन घेतली तर त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे गव्हाचं उत्पन्न येत असतं. तर पहिले मुद्दा म्हणजे जमीन निवडताना आपण चांगली मध्यम ते भारी जमीन निवडली पाहिजे किंवा मध्यम जमीन निवडली किंवा हलकी जमीन निवडली तर त्यामध्ये आपल्याला भर खताचा व रासायनिक खताचा वापर केल्यानंतर पाण्याची सोय जास्त असेल तर आपण त्या जमिनीमध्ये लागवड करू शकतो. त्याला जमीन निवडताना आपण काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो पूर्व मशागत. ही गहू पिकं लागवड करण्यापूर्वी पण काय मशागत केली पाहिजे गव्हासाठी? तर गव्हासाठी पहिले महत्वाचा मुद्दा म्हणजे की गव्हाचं पीक हे त्याचे मुळे असतात साधारणपणे 60 ते 75 सेंटीमीटर खोल जात असतात. त्यामुळे जमीन चांगली भुसभुशीत असणे फार महत्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला जमिनीची निवड केल्यानंतर आपल्याला खरीप पिकाची काढणी केल्यानंतर आपण लोखंडी नांगराने 15 ते 20 सेंटीमीटर खोल नांगर करावी. त्यानंतर 2-4 कुळाच्या पाया देऊन जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी आणि शेवटच्या कुळाच्या पाळी देण्यापूर्वी किंवा आपण त्याला पोळे किंवा काही ठिकाणी वखरणी म्हणतो, तर त्या शेवटच्या कुळाच्या पाळी देण्यापूर्वी आपण 25 ते 30 बैलगाड्या शेणखत किंवा 10 ते 12 टन शेणखत पण किंवा कंपोस्ट खत चांगले मिसळून घ्यावे किंवा शेणखत नसेल तर आपल्याकडे गांडूळ खत सुद्धा उपलब्ध ते टाकू शकतात. अशा प्रकारे शेवटच्या कुळात पाण्याबद्दल एक चांगलं शेतात मिसळून घ्यायचं. नंतर शेतातला काडी कचरा येथून आपण सर्व शेत गहू पिकाच्या पेरणीसाठी आपण तयार केलं पाहिजे. तर अशा प्रकारे गव्हाचं नियोजन करताना पूर्व मशागत हे फार महत्वाचं आहे. तर शेतकरी बांधवांनी आपली जमीन तयार करण्यासाठी अशा पद्धतीने पूर्व मशागत पूर्ण केली तर आपण गव्हाची लागवड चांगल्या प्रकारे करू शकतो. धन्यवाद सर. म्हणजे थोडक्यात गव्हाचे जे मुळं आहेत ते खोलवर जात असल्यामुळं जमीन भुसभुशीत करण्यासाठी आपल्याला गावामध्ये पूर्व मशागत चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे असं आपल्याला डॉक्टर चित्तोडकर सर जे
कृषी विद्याशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी आपल्याला आता सांगितले शेतकऱ्यांनी या पद्धतीने आपली पूर्व मशागत करावी असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. त्यानंतर सर दुसरा असा प्रश्न आहे की कोरडवाहू क्षेत्रामध्ये आणि त्याचप्रमाणे बागायती क्षेत्रामध्ये गव्हाच्या पेरणीचा कालावधी किती असावा? म्हणजे किती लवकर आणि किती उशिरापर्यंत करू शकतो आपण, की जेणेकरून उत्पादन आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळेल? सर, आपल्या राज्यामध्ये गव्हाचं आपण 3 प्रकारे गव्हाची लागवड करत असतो. जिरायत लागवड आणि वेळेवर बागायत पेरणी आणि बागायत असून उशिरा पेरणी करणे. म्हणजे आपण ज्यावेळेस शेतरिकाम होईल काही काही शेतकरी बांधव जिरायत पेरणी करू शकतात. ज्या शेतकऱ्याकडे भारी जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता चांगल्या प्रकारे असेल, अशा शेतांमध्ये आपण जिरायत पीक घेऊ शकतो. पण जिरायत पिकासाठी पेरणीचा कालावधी सर आता हा 15 ऑक्टोबर पर्यंत होता. आता 15 ऑक्टोबर संपलेला आहे. पण काही शेतकऱ्यांकडे जमीन चांगली भारी असेल, पण पाणी द्यायची सोय असेल, यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे, तर त्या शेतकऱ्यांनी बागायत पण वेळेवर पेरणी करायची आहे. त्यासाठी आपला कालावधी आहे 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर, या कालावधीमध्ये आपण वेळेवर पेरणी केली तर या पिकाला चांगलं उत्पादन येते असतं. तर त्यानंतर आपल्याकडे जमीन रिकामी होत नसेल तर आपण उशिरा सुद्धा गव्हाची लागवड करू शकतो. तर उशिरात उशिरा म्हणजे बागायत उशिरा पेरणीसाठी आपल्याला 16 नोव्हेंबर पासून तर 15 डिसेंबर पर्यंत आपण गव्हाची चांगल्या प्रकारे पेरणी करू शकतो. आणि किंवा आपल्याकडे तुम्हाला कधी फुले समाधान हा वाण लावायचा असेल तर आपल्या विद्यापीठाने शिफारस 23 डिसेंबर पर्यंत आपण गव्हाची पेरणी फुले समाधान या पिकाची लागवड करू शकतो. अशा प्रकारे आपल्या 3 प्रकारे गव्हाची लागवड आपण करू शकतो. शेतकरी बांधवांनी आपल्याकडे जे पाणी उपलब्ध असेल किंवा आपलं शेत रिकाम होत असेल त्या दृष्टीने आपण गव्हाची पेरणीसाठी तयारी करावी, असे मी शेतकऱ्यांना आवाहन करतो. धन्यवाद सर. म्हणजे फुले समाधान हा जो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केलेला वाण आहे, हा उशिरापर्यंत पेरणीसाठी शेतकरी वापरू शकतात, की ज्या ठिकाणी अजूनही पाऊस सुरू आहे, वापसा कंडिशन नाहीये, किंवा ज्या ठिकाणी अजूनही खरीपाचं पीक काढलं गेलेलं नाहीये, अशा ठिकाणी शेतकरी फुले समाधान या वाहनाचा वापर करून डिसेंबरच्या शेवटपर्यंत गहू पिकाची लागवड करू शकतो. सर त्याच पद्धतीने आता पुढचा प्रश्न असा आहे की गहू पिकाचं जे आपण म्हणतो बियाणं आपल्याला साधारणतः हेक्टरी किती बियाणं वापरणं अपेक्षित आहे? कारण शेतकरी काय होतं की बऱ्याचदा जास्त किंवा कमी बियाणं वापरतात आणि त्याचा उत्पन्नावरती विपरीत परिणाम होतो. त्यामुळं साधारणतः हेक्टरी किती बियाणं वापरणं गरजेचं आहे? हे पहा, शेतकरी बांधवांनी आपण कोणत्या वेळी गहू पेरणी करणार ते फार महत्वाचे. आपण कोणत्या कालावधी गहू पेरणं आहे ते फार महत्वाचे. त्याने तो कालावधी निवडला तर ज्या वेळेस आपण जिरायत बागाची पेरणी करणार आहेत त्यासाठी 70 ते 80 किलोग्राम पर हेक्टर बियाणं लागत असतं. किंवा आपल्याला बागायत पण वेळेवर पेरणी करायची आहे तर त्यासाठी आपल्याला 100 किलो बियाणं लागतं. हेक्टरी 100 किलो किंवा एकरी 40 किलो बियाणं आपण वापरलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकतं. साधारणपणे गव्हासाठी हेक्टरी 20 ते 22 लाख आपल्याला झाडं येण्यासाठी आपल्याला वेळेवर पेरण्यासाठी 100 किलो बियाणं पुरेसं होत असतं. कारण 100 किलो बियाणं पेरलं तर या बियाण्याला चांगल्या प्रकारे फुटवे येत असतात आणि आपलं उत्पादन चांगल्या प्रकारे येत असतं. जेव्हा शेतकऱ्याला उशिरा गहू पेरायचा आहे म्हणजे थंडीचा कालावधी कमी कमी होत जातो. शेवटी थंडी कमी असेल तर गव्हाचं उत्पन्न कमी होत असतं. त्याकरता शेतकऱ्याला बियाणं वाढून घ्यावं लागतं. म्हणजे उशिरा बागायत असेल तर उशिरा पेरणी करण्यासाठी तर आपल्याला 125 किलो ते 150 किलो या दरम्यान आपल्याला साधारणपणे 50 ते 55 किलो एकरी आपल्याला बियाणं लागत असतं. अशा प्रकारे ज्या कालावधीमध्ये गव्हाचं बियाणं पेरणार आहे त्यासाठी आपल्याला बियाणाचं क्वांटिटी म्हणतो आपण ज्याला, ते शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे, ज्यामुळे उत्पादन चांगल्या प्रकारे आपल्याला मिळू शकतं. धन्यवाद सर. थोडक्यात शेतकऱ्यांनी कालावधीनुसार ते कधी गव्हाची लागवड करतात, पेरणी करतात, त्यानुसार बियाण्याचा जो काही प्रति हेक्टरी आपल्याला जे वापरायचंय ते प्रमाण बदलणं गरजेचं आहे. जर आपण उशिरा पेरणी करत असाल तर आपणास जास्त बियाणं पेरणीसाठी वापरावं लागेल. सर त्याच्यानंतर सगळ्यात शेतकऱ्यांना नवीन असलेला म्हणू शकत नाही आपण, परंतु महत्वाचा की जो पुढे भविष्यामध्ये आपलं उत्पादन वाढवायला खूप चांगला हातभार करतो, असा प्रश्न डॉक्टर गमे सरांसाठी आहे की गमे सर, आपल्याला या गव्हाच्या बियावरती कोणत्या प्रकारची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे? म्हणजे त्याच्यामध्ये रासायनिक बुरशीनाशक असतील, कीटकनाशक असतील, किंवा विविध जी जैविक ज्या आपली खते आहेत
तर त्याची आपण बीज प्रक्रिया कशी करावी, कोणत्या कोणती कोणती आपण औषधं वापरावीत या संदर्भात मार्गदर्शन करावे. अनम्यूट करा सर, अनम्यूट. सर्वांना नमस्कार. शेतकरी बंधूंनो, खरं तर फार महत्वाचा असा हा प्रश्न आहे आणि बऱ्याचदा आपल्याकडून याविषयी दुर्लक्ष होतं आणि काय होतं की याच्यामुळे आपला खर्च वाढत असतो. गहू हे पीक भुसार पीक आहे. हे काय कमर्शियल पीक नाही की ज्याच्यामधून फार उत्पन्न निघणार आहे म्हणून आपण खर्च खूप करावा. तर कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन जर मिळवायचं असेल तर गव्हासारख्या पिकामध्ये बीज प्रक्रिया ही फार महत्वाची गोष्ट ठरते. तर बीज प्रक्रिया कशी करावी आणि कोणत्या क्रमाने करावी याला फार महत्व आहे. तर प्रथम कधीही रासायनिक बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांची बीज प्रक्रिया करावी आणि त्यानंतरच शेवटी जीवाणू खतांची बीज प्रक्रिया करावी अशी आपण शिफारस केलेली आहे आणि आपल्याला संशोधनातून हे निष्कर्ष आपण मांडलेले आहेत. तर प्रथम मग आपण ज्यावेळी कीटकनाशकी बुरशीनाशकाचा विचार करतो त्यावेळी प्रथम आपल्याला बीज प्रक्रिया करताना बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. तर त्यासाठी गव्हाची बीज प्रक्रिया करताना थायरम 75% WS किंवा कॅप्टान या बुरशीनाशकाची 30 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे या प्रमाणामध्ये बीज प्रक्रिया करायची आहे. तर बीज प्रक्रिया कशी करावी याकरता 10 किलो किंवा तुमचे जे बियाणं असेल त्या बियाण्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे हाताने किंवा स्प्रेअरने आणि त्याच्यावरती जे प्रमाण मी सांगितलंय 30 ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन हे आपल्याला गव्हामध्ये मिक्स करून द्यायचं आहे. आता गव्हाचं बियाणं आपण स्प्रेअरनी ओलं करून घेतलेलं असल्यामुळे ही जी बुरशीनाशक आपण त्याच्यावरती टाकलंय हे त्याला चिकटतं. मग हे बुरशीनाशक व्यवस्थित हाताने किंवा गोनपाटावर हे बियाणं जर घेतलं आणि दोन्ही बाजूनी 2 माणसांनी व्यवस्थित ते खालीवर जर केलं तरी ही व्यवस्थित बीज प्रक्रिया होऊन पूर्णपणे बियाण्याला बुरशीनाशकाची कुटिंग होऊ शकते. किंवा हातामध्ये आपण ग्लोव्ज घालून, लक्षात घ्या हातामध्ये ग्लोव्ज घालायचे आहेत, ग्लोव्ज घालून आपण हे बुरशीनाशक बियाण्याला व्यवस्थित चोळून घेऊ शकतो. एकदा बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया झाली की हे थोडं वाळून घ्यायचं आहे सावलीमध्ये वाळून घेतलं की याच्यानंतर आपल्याला कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे. तर गव्हामध्ये ज्या सुरुवातीच्या काळामध्ये जे सुचणारे कीड येतात ज्याच्यामध्ये मावा, तुडतुडे, नंतर काही खोडमाशी येते किंवा जमिनीतून वाळवी ही लागू शकते, यांच्यापासून रोपांचं संरक्षण करण्याकरता आपल्याला जी बीज प्रक्रिया करायची आहे त्यासाठी थायोमेथोक्झाम 70% WS या कीटकनाशकाची 17 किंवा 17.5 ml प्रति 10 किलो बियाणे या प्रमाणामध्ये बीज प्रक्रिया करायची आहे. जशी आपण बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली त्याचप्रमाणे याची बीज प्रक्रिया करायची आहे. थोडीशी बियाणं ओलं करून घेणे, त्याच्यावरती 17.5 ml प्रति 10 किलो बियाणे या प्रमाणामध्ये कीटकनाशक टाकणे आणि व्यवस्थित ते सगळ्या बियाण्याला कोटिंग होईल अशा पद्धतीने बियाणे व्यवस्थित घालून घेणे किंवा हातामध्ये ग्लोव्ज घालून बियाण्याला व्यवस्थित त्याचं लेपन करून घेणे गरजेचे आहे. एकदा की आपल्या रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकाच्या बीज प्रक्रिया झाल्या की मग आपण जीवाणू खतांची बीज प्रक्रिया करू शकतो. आता ही कीटकनाशकाची बीज प्रक्रिया झाल्यानंतर बियाणं थोडंसं वाळू द्या. एकदा का बियाणं सुकलं, एक अर्धा तास 20 मिनिटांमध्ये बियाणं सुकतं सावलीमध्ये, सुकलं की आपल्याला जीवाणू खताची बीज प्रक्रिया करायची आहे. याच्याकरता आपण काय करणार, सर्वसाधारण अर्धा लिटर पाणी घ्यायचंय. त्याच्यामध्ये आपल्याला 250 ग्रॅम ॲझोटोबॅक्टर, 250 ग्रॅम PSB आणि 250 ग्रॅम KMB. ॲझोटोबॅक्टर हे नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू आहे, PSB म्हणजे स्फुरद विरघळवणारे जीवाणू आणि KMB म्हणजे पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू. तर हे जीवाणू आपल्याला काय उपलब्ध करून देणार आहे, मग नत्र, स्फुरद आणि पालाश जे महत्वाचे अन्नद्रव्य घटक आहेत हे. तर 250 ग्रॅम ॲझोटोबॅक्टर, 250 ग्रॅम PSB आणि 250 ग्रॅम KMB किंवा पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू आपल्याला त्या पाण्यात घ्यायचे आहे. त्याचं द्रावण बनवायचंय घट्टशीर आणि हे द्रावण या जे सुरुवातीला बीज प्रक्रिया केलेली आहे रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची त्याच्यावरती टाकायचं आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बारदावरती त्या बियाणं त्याच्यात व्यवस्थित घुसळून घ्या किंवा हातामध्ये ग्लोव्ज घालून व्यवस्थित या बियाण्यावरती याचा थर द्या. एकदा की बीज प्रक्रिया व्यवस्थित झाली की आपल्याला दिसेल एकदम व्यवस्थित कोटिंग झालेलं आहे, पूर्ण बियाण्याला सम प्रमाणात कोटिंग झालेलं आहे.
की असे बियाणं सर्वसाधारण 1-2 तास आपण सावलीमध्ये पुन्हा एकदा वाळून घ्यायचं. व्यवस्थित वाळलं की मग आपण हे बियाणं पेरणीसाठी वापरू शकतो. आता आपण ही बीज प्रक्रिया केली, आपल्या मनातील एवढे करण्याचं काय गरज आहे बुवा? तर लक्षात घ्या बंधूंनो, की यामध्ये आपण कीटकनाशक वापरलं, बुरशीनाशक वापरलं, याच्यामुळे पिकाचं रोग आणि किडींपासून जवळजवळ 4 आठवडे ते 5 आठवडे पूर्णपणे संरक्षण होणार आहे. कुठल्याही प्रकारची जमिनीतून येणारी बुरशी त्याला लागणार नाही, किंवा बियाण्यामध्ये जी सुप्तावस्थेत बुरशी होती तरी त्याच्यावरती काही बॅड इफेक्ट होणार नाहीये. आणि तिसरं म्हणजे जवळजवळ 10 ते 15% आपल्या नत्र स्फुरद पानास या खतांची या जीवाणू खतांमुळे बचत होणार आहे. कारण हवेत नत्र अझोटोबॅक्टर आपल्याला उपलब्ध करून देणार आहे, आणि जमिनीमध्ये जे स्फुरद आणि पालाश मातीच्या कणांवरती फिक्स झालेलं आहे ते उपलब्ध करून देण्याचं काम हे स्फुरद होणार आहे, आणि पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू करणार आहे. त्याच्यामुळे बीज प्रक्रिया करणं खरोखर खूप उपयोगी आहे. आणि आपण बघितलं की कृषी विभाग असो, महाराष्ट्र शासनाचा किंवा आपलं विद्यापीठ असो, आपण सातत्यानं बीज प्रक्रिया करण्याला सांगत आहोत. याचं कारण हेच आहे. तरी शेतकरी बंधूंनी नक्कीच बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी अशी मी विद्यापीठाच्या वतीने आणि आपल्या संशोधन केंद्राच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. थोडक्यात शेतकरी बंधूंनो, बीज प्रक्रियेचं एक महत्वाचं असं एक महत्व आहे आपल्या गहू पिकाच्या उत्पादनामध्ये, की ज्यामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशकांचा वापर केला तर भविष्यात येणाऱ्या किडी आणि रोगांचा आपण नियंत्रण अटकाव करू शकतो. त्याच पद्धतीने जर विविध असे जे जैविक घटक आहेत, जसं की अझोटोबॅक्टर आहे किंवा पीएसबी, केएमबी, ही जी जीवाणू खतं आहे, ही खतांची बचत करायला आपल्याला मदत करतात, की जेणेकरून उत्पादन खर्च आपण कमी करू शकतो. धन्यवाद सर. त्यानंतर आता पुढचा जो प्रश्न आहे, तर आपल्याबरोबर बरेच शेतकरी पण आहेत, त्यांना आपण संधी देऊयाच. पण त्याच्या अगोदर पुढचा प्रश्न असा आहे की गहू पिकाची पेरणी केल्यानंतर साधारणतः ती किती अंतरावर करावी आणि कोणत्या पद्धतीने करावी? बऱ्याचदा काही शेतकरी डायरेक्ट फक्त ब्रॉडकास्टिंग, ज्याला आपण फोकून म्हणतो, त्या पद्धतीनेच पेरणी करतात गव्हाची. आपल्याकडे प्रचलित पद्धत आहे, परंतु शास्त्रीय पद्धत कोणती आहे सर? चित्तोडकर सर. हॅलो सर. हा सर, हॅलो बोला, येतोय आवाज. सर. हा सर. सर काय प्रश्न सर? सर, प्रश्न असा आहे की आपण गव्हाची बियाणी आहे गव्हाची जी पेरणी आहे ना, तर ती गव्हाची पेरणी आपण किती अंतरावर करायची आणि कोणत्या पद्धतीने करायची? शेतकरी बांधवांनी गव्हाची पेरणी करताना आपण काही ठिकाणी सर ट्रॅक्टरने पेरणी करतो किंवा बैलजोडून पांभरीने पेर करतो. तर ज्यावेळेस गव्हाची पेरणी वेळेवर करणं असेल, शेतकरी बांधवांनी वेळेवर पेरणी होत असेल आपली 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरच्या आत, तर त्यासाठी आपलं 20 सेंटीमीटर आपल्याला 2 ओळीचे अंतर राखणे फार महत्वाचे सर. 2 ओळीचं अंतर राखलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे त्यात अंतर मशागत करता येते आणि उत्पन्न चांगल्या प्रकारे येत असतं. ज्यावेळेस उशिरा पेरणी होत असेल सर आपली, शेतकरी बांधवांनी उशिरा 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरच्या आत पेरणी होत असेल, तर आपल्याला बियाण्याचं जे पेरणीचं अंतर आहे ते 18 सेंटीमीटर आपल्याला 2 ओळीचं अंतर राखणे महत्वाचे. अशा प्रकारे म्हणजे उशिरा झाला तर आपल्याला अंतर कमी करायचं, बियाण्याचं रेट वाढवायचं आणि खताची मात्रा कमी करायची. अशा प्रकारे हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवला तर वेळेवर पेरणीसाठी 20 सेंटीमीटर आणि उशिरा पेरणीसाठी आपल्याला 18 सेंटीमीटर हे 2 ओळीचं अंतर आपण राखणे फार महत्वाचे. अशा प्रकारे आपण अंतर राखलं दोघं ओळीमधलं, तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. धन्यवाद सर. त्यानंतर सर, पुढचा जो प्रश्न आहे तो पाटील सरांसाठी आहे. पाटील सर, गव्हाची पेरणी झाल्यानंतर किंवा गव्हाची पेरणी करताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो तो अन्नद्रव्य किंवा खतांचा. तर गहू पिकाचं जे आपलं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण कसं करू शकतो? कारण आपण नुसत्या रासायनिक खतांवर जर अवलंबून राहिलो तर जमिनीचा पोत खराब होतो. तर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करावं? किती नत्र, स्फुरद, पालाश, त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य किती लागतं? नमस्कार सर, आणि सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार. आपण अत्यंत महत्वाचा असा प्रश्न विचारलाय सर.
गहू हे पीक हे तृणधान्यामधलं सर्वात महत्वाचं पीक आहे. आणि आपण बघितलं की इतर तृणधान्यांप्रमाणेच गव्हाला सुद्धा जी काही पिकांना आवश्यक असणारी 17 अन्नद्रव्ये आहेत ती मोठ्या प्रमाणात लागत असतात. आणि आपण इतर कडधान्य किंवा गळीत धान्यांचा जर विचार केला त्या मानाने तृणधान्यांमध्ये अन्नद्रव्यांची ही गरज त्या पिकांपेक्षा जास्त प्रमाणात असते. आणि तसं पाहिलं तर गव्हामध्ये ती अन्नद्रव्यांची गरज ही खूप मोठी असते. आणि गव्हासाठी जी शिफारस खत मात्रा आहे ती बागायत वेळेवर पेरणीसाठी 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश असा 120, 60, 40 NPK शिफारस खत मात्रा आपण गव्हासाठी बागायत वेळेवर पेरणीसाठी दिलेली आहे. आता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा आपण जर उल्लेख या ठिकाणी केलेला तो म्हणजे आपला जमिनीचा पोत आणि आरोग्य सुधारण्यासाठी. आणि त्याचबरोबर जे काही अन्नद्रव्ये आपण जमिनीमध्ये टाकत असतो वेगवेगळ्या माध्यमातून सेंद्रिय किंवा असेंद्रिय ती पिकांना उपलब्ध होण्यासाठी या एकात्मिक पद्धतीचा वापर करणं खूप गरजेचं आहे. नुसतं रासायनिक खतं टाकल्यामुळे काय होतं की बरेचसे रासायनिक खते जमिनीमध्ये जाऊन त्याचं स्थिरीकरण मोठ्या प्रमाणात होतं आणि त्या ठिकाणी स्थिरीकरण झाल्यामुळे पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता होत नाही. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपण जे काही सेंद्रिय पदार्थ आहेत ते सुरुवातीच्या काळात आता चितोडकर साहेबांनी सांगितले की जमिनीची पूर्व मशागत जेव्हा आपण करतो त्यावेळेला कुठला तरी सेंद्रिय पदार्थ हा जमिनीमध्ये मिसळणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामध्ये शेणखत आपल्या विद्यापीठाची जी शिफारस आहे साधारणपणे 4 टन एका एकरला शेणखत जमिनीमध्ये टाकणं गरजेचं आहे. पूर्वाच्या पाळ्यात ज्या वेळेला आपण देतो नांगरटी केल्यानंतर खरीप हंगामाचं पीक निघाल्यानंतर म्हणजे पेरणीच्या आधी 8 ते 15 दिवस आधी हे शेणखत ते पण चांगलं कुजलेलं असलं पाहिजे. आता बऱ्याचशा वेळेला शेणखताची उपलब्धता ही शेतकऱ्यांकडे होत नाही. ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःचे घरचं जनावर आहेत त्यांचं शेणखत त्या ठिकाणी उपलब्ध असतं तर त्याला दुसरा पर्याय म्हणजे गांडूळ खत. गांडूळ खत साधारणपणे एका एकरसाठी 2 ते 2.5 टन सर्वसाधारण टाकणं हे गरजेचं असतं. गांडूळ खत उपलब्ध नसेल तर कंपोस्ट खत त्याला एक पर्याय आहे. वेगवेगळ्या पद्धतीने जर कंपोस्ट खत शेतकऱ्याने घरच्या घरी जर तयार केलं तर साधारणपणे कुजलेलं कंपोस्ट जे आहे ते 4 टन जमिनीमध्ये टाकणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जो काही पिकांचा पालापाचोळा किंवा अवशेष असतात बऱ्याचशा वेळेला खरीप हंगामाचं पीक निघून गेल्यानंतर शेतकरी ते पीक घसकटी असेल गवत असेल तो वेचून त्याचं ढीग करून पेटवून देत असतात. तर ते तसं न करता ते जमिनीमध्ये कुजवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी जर घसकटी असेल तर रोटावेटरच्या सहाय्याने त्याचे तुकडे करणं आणि जमिनीमध्ये गाडणं. त्यासोबतच काही कंपोस्ट कल्चर आहेत, डिकम्पोजर, वेस्ट डिकम्पोजर आहेत, त्याचा स्प्रे त्या याच्यावर घेणं आणि सोबतच त्याच्यासोबत नत्राचा वापर करणं म्हणजे युरियासारख्या खतांचा म्हणजे जे काही सेंद्रिय पदार्थ आहेत त्या ठिकाणी पुजले जातील. अशा पद्धतीने सेंद्रिय पदार्थ हा जमिनीमध्ये टाकणं गरजेचं आहे. सोबतच आता गणेश सरांनी उल्लेख केला की बीज प्रक्रिया त्याच्यामध्ये ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू TSB याचा उल्लेख केलेला आहे. तर हे दोन्ही जीवाणू जे आहे ते नत्राचं स्थिरीकरण म्हणजे जी नत्राची गरज 120 किलो नत्र गव्हासाठी शिफारस केलेला आहे त्याच्या 10 ते 15% नत्राची गरज ह्या जीवाणूंच्या बीज प्रक्रियेमुळे ते हवेतला किंवा जमिनीमध्ये ते नत्राची उपलब्धता त्या ठिकाणी करून देत असतात. सोबतच जो काही आपण स्फुरद टाकत असतो जमिनीमध्ये त्याचं स्थिरीकरण जवळजवळ 80% स्फुरदाचं जमिनीमध्ये स्थिरीकरण होत असतं आणि 15 ते 20 किलो फक्त त्याचं शोषण पिकाद्वारे केलं जात असतं. तस ते स्थिरीकरण कमी करून स्फुरदाची सुद्धा उपलब्धता वाढवण्याचं हे जीवाणू काम करत असतात. अशा पद्धतीने जीवाणूंची बीज प्रक्रिया, सेंद्रिय पदार्थांचा वापर आणि रासायनिक खतामध्ये जी शिफारस खत मात्रा आहे जे आपण सांगितले 120, 60, 40 ही बागायत वेळेवर पेरणीसाठी जी काही आपण 15 नोव्हेंबर पर्यंत आपण गहू पेरणार आहोत त्याच्यासाठी जर आपण एकरी डोस काढला तर पेरताना बेसल डोस देणं खूप गरजेचं असतं. बऱ्याचशा वेळेला शेतकरी काय करतात की पेरणी झाल्यानंतर जेव्हा 20 ते 25 दिवसांनी पहिलं पाणी देतात त्यावेळेला रासायनिक खतांचा पहिला बेसल डोस देत असतात. मग अशा वेळेला काय होतं की त्यावेळेला ते जमिनीच्या पृष्ठभागावर पडतात आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर एका ठिकाणी पुढे जाऊन कुठे एखाद्या ठिकाणी डिपॉझिट असतं आणि त्या जमिनीमध्ये योग्य प्रमाणामध्ये रासायनिक खतं पिकालाही उपलब्ध होत नाही. म्हणून बेसल डोस जो आहे स्फुरद आणि पालाचा जी शिफारस खत मात्रा आहे 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश हा पेरणीच्या वेळेसच दिला गेला पाहिजे एकदा. आणि नत्र जो आहे तो मात्र 2 वेळेस विभागून देणं गरजेचं आहे. आता 120 किलो नत्र मधला 60 किलो पेरताना आणि 60 किलो उर्वरित जो आहे तो 20 ते 25 दिवसांनी ज्या वेळेला दुसरं पाणी किंवा पहिलं पाणी जे पेरणीनंतरचं आपण शेतकरी देत असतात त्यावेळेला देणं गरजेचं आहे. तर आपण एकरी जर खत मात्रा बघितली तर जे काही रासायनिक खतं आहेत त्याच्यामध्ये युरिया येतो साधारणपणे 50 किलो एका एकरला एक बॅग म्हणजे 50 आता 45 किलो युरियाची बॅग येते तर साधारणपणे 50 किलो युरिया पेरताना सोबतच 3 बॅग सुपर फॉस्फेट म्हणजे 150 किलो सुपर फॉस्फेट आणि 27 किलो पोटॅश म्हणजे 50 किलो युरिया 150 किलो सुपर फॉस्फेट आणि 27 किलो म्युरेट ऑफ पोटॅश
हा बेसल डोस एकरी शेतकऱ्याने पेरणीच्या वेळेस दिला गेला पाहिजे आणि पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी उर्वरित 50 किलो युरिया अशा पद्धतीने जर योग्य नियोजन केलं तर ती शिफारस मात्र आहे ती योग्य पद्धतीने लागू पडते. आणि जे काही गव्हाचं आपल्याला एकरी उत्पादन साध्य करायचे 15 ते 20 क्विंटल किंवा 20 ते 25 क्विंटल जातीनुसार तर निश्चितपणे त्या ठिकाणी साध्य होऊ शकतं. दुसरा प्रश्न आपण उपस्थित केलाय तो म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या बाबतीमध्ये आपल्या विद्यापीठाने खूप साऱ्या शिफारसी आपण शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत. तर गव्हामध्ये ज्या काही आपण गव्हाचं जे काही क्षेत्र आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात काळ्या जमिनीमध्ये गहू घेतला जात असतो आणि बऱ्याचशा काळ्या जमिनीमध्ये ज्या ठिकाणी बागायत क्षेत्र आहे त्यामध्ये जमिनीचा सामू जो आहे 8च्या पुढे आपल्याला दिसून येत असतो. बऱ्याचशा वेळेला सामूयुक्त जमिनी किंवा आपण ज्याला क्षारयुक्त जमिनी आहेत किंवा स्लाइटली सलाईन सॉइल अशा ठिकाणी काही जमिनी आहेत. सोबतच ज्या ठिकाणी चुनखडीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे ज्याला आपण चुनखडीयुक्त जमिनी म्हणतो 10% अधिक जमिनीमध्ये चुनखडी अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची जमिनीमधली उपलब्धता पिकांना होत नाही. नुसतंच गहू नाही तर कुठल्याही प्रकारचं पीक घेतलं तर महाराष्ट्रामध्ये आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये जर आपण विचार केला तर जवळजवळ 50% जमिनीमध्ये जस्ताची कमतरता आहे, झिंकची कमतरता आहे आणि जवळजवळ 35 ते 40% जमिनीमध्ये लोहाची कमतरता आहे. लोह आणि हे जस्त हे दोन सूक्ष्म अन्नद्रव्य हे अतिशय पिकांसाठी गरजेचे आवश्यक असतात आणि या दोन सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि त्याच्या कमतरतेमुळे गव्हाच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाल्याचं आपल्याला दिसून येत असतं. तर आपल्या विद्यापीठाने जी शिफारस केलेली आहे ज्या जमिनीमध्ये लोहाची कमतरता असेल त्या जमिनीसाठी गहू पेरताना एकरी 10 किलो फेरस सल्फेट किंवा हिराकस शेणखतामध्ये 1 आठवडाभर मुरून मग पेरणीच्या वेळेस जमिनीमध्ये टाकणं गरजेचं आहे. म्हणजे एका एकरला 10 किलो फेरस सल्फेट किंवा हिराकस जे म्हणतो आपण ते टाकणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे ज्या जमिनीमध्ये जस्ताची कमतरता असेल त्यासाठी झिंक सल्फेट जे खत आहे ते 8 किलो एका एकरला या प्रमाणामध्ये ते कुठल्याही रासायनिक खतांमध्ये ही दोन्ही सूक्ष्म अन्नद्रव्ये कुठल्याही रासायनिक खतामध्ये मिक्स करायची नाही कारण ते मिक्स केल्यानंतर त्याचं फिक्सेशन मोठ्या प्रमाणात होतं. स्फुरदा बरोबर ही जमिनीमध्ये फिक्स होता, कॅल्शियम बरोबर फिक्स होता म्हणून यांची जमिनीत टाकल्यानंतर त्यांची उपलब्धता पिकांसाठी व्हावी यासाठी ही सूक्ष्म अन्नद्रव्ये शेणखतामध्ये मुरवून एकाच 10 प्रमाणात म्हणजे 1 किलो जर झिंक सल्फेट घेतलं तर 10 किलो शेणखत किंवा गांडूळ खत याच्यामध्ये 8 ते 10 दिवस मुरवायचं आहे आणि त्या जमिनीमध्ये टाकायचं. म्हणजे फेरस सल्फेट 10 किलो आणि झिंक सल्फेट 8 किलो ही ज्या जमिनीमध्ये कमतरता आहे त्याच्यासाठी शिफारस आहे. काही जमिनीमध्ये कमतरता नसते पण जे हिडन अंगर म्हणतो आपण की पिकांमध्ये त्याच्या लक्षणं आपल्याला दिसत नाही परंतु त्याच्या उत्पादनावर त्याच्या फ्लावरिंगवर असेल फ्रूट सेटिंगवर असेल किंवा दाणे भरण्याच्या याच्यावर सुद्धा पुढे जाऊन परिणाम दिसून येत असतो. त्याच्यासाठी आपल्या विद्यापीठामार्फत वेगवेगळे प्रयोग चालू आहे. आमच्या संशोधन केंद्र आपल्या विद्यापीठाने जे विकसित केलेलं आहे फुले सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड 2 फुले मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 याच्या आपण 2 वर्षापासून चाचण्या घेत आहोत आणि गव्हाच्या उत्पादनामध्ये आपल्याला 15 ते 20% वाढ झाल्याचं दिसून आलेलं आहे. त्याची अजून शिफारस पुढच्या वर्षी येणार आहे परंतु साधारणपणे 40 ते दिवसांनी 10 ml एका लिटर या प्रमाणात फुले मायक्रो ग्रेड 2 चा स्प्रे आणि त्याच्यानंतर 55 ते 60 दिवसांनी दुसरा स्प्रे असे 2 स्प्रे जर घेतले तर त्याच्यामुळे दुसरा फायदा काय होतं की त्याच्यासोबत नुसते लोह आणि जस्त न जाता त्यामध्ये बोरान सारखं सुद्धा एक महत्वाचा सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. इतर मॅंगनीज असेल कॉपर असेल ही सुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्ये त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याचा सुद्धा आपल्याला गव्हाच्या वाढीवर उत्पन्नावर आणि दाण्याच्या प्रतीवर आपल्याला चांगला परिणाम झाल्याचं दिसून येत असतं. अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना सेंद्रिय आणि रासायनिक या खतांचा संयुक्तिक वापर करून गव्हाच्या उत्पादनामध्ये वाढ ते घेऊ शकतात. धन्यवाद सर. शेतकरी बंधूंनो, आपल्याला पाटील सरांनी आता सांगितलं की मुख्य अन्नद्रव्यांबरोबरच गहू पिकामध्ये झिंक आणि फेरस म्हणजे आयर्न या दोन सूक्ष्म अन्नद्रव्यांची पण तेवढीच गरज असते आणि ज्या जमिनींमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे चुनखडीचं प्रमाण जास्त आहे अशा जमिनींमध्ये शेतकऱ्यांनी योग्य त्या प्रमाणामध्ये विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केल्यास आपल्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. धन्यवाद सर. आपल्या बरोबर बरेच शेतकरी पण आता जॉईन आहेत तर मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी अनम्यूट करून आपले प्रश्न विचारावे. गौरव शिंदे साहेब आहेत, शिवाजी पाटील साहेब आहेत. शरद बाराहाते आहेत.
आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण कृपया अनम्यूट करा आणि आपले प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो सर. हा बोला. हा बोला. शंकर बोलतोय एसडीओ राजगुरुनगर ऑफिसमधून, टेक्निकल ऑफिसर. हा बोला. बोला बोला सर. तर एक मला विचारायचं होतं की बक्षी गहू आणि बन्सी गहू याच्यामध्ये काय फरक आहे का? बक्षी गहू आपण म्हणतो आणि बक्षी गहू बन्सी आणि गहू. बन्सी गहू. हा. हो हो. मगर सर. हा मगर सर. हा नमस्कार सर, आवाज येतोय सर माझा? हा येतो येतो. बक्षी गहू आणि बन्सी गहू याच्यामध्ये काय फरक आहे? बक्षी आणि बन्सी असा सरबती, बन्सी आणि खपली असे 3 प्रजाती आहेत सर. बक्षी आणि बन्सी मध्ये नाही फरक. बन्सी म्हणजे बक्षी आणि बन्सी दोघं ड्युरम झाले, टेटिकम ड्युरम. हम्म. ओके ओके सर, म्हणजे टिट्रिकम ड्युरमच आहे, बक्षी हो. आणि बन्सी दोन्ही सेम आहेत. यस. हा सर, आपलं समाधान झाले. या कुरड्या ओके. पापड जे आपण वापरतो त्याला आपण बन्सी किंवा बक्षी म्हणतो. आणि जे चपाती, बिस्किट, ब्रेड पर्पज साठी वापरतो त्याला आपण सरबती गहू म्हणतो. सरबती गहू म्हणतो. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे सर. धन्यवाद. धन्यवाद सर. अजून कोणाला प्रश्न विचारायचा आहे? शेतकऱ्यांचे प्रश्न नसतील तर आपण पुढे जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे की गहू पिकामध्ये कोणती आंतरपीक पद्धती आपण घेऊ शकतो, आंतरपीक घेऊ शकतो का? आपल्याकडे तर ती प्रचलित नाहीये, पण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या संदर्भात काही संशोधन केलेलं आहे का? चित्तोडकर सर. चित्तोडकर सर नाही आहेत, आपण हा प्रश्न नंतर घेऊया. सर हा आहेत आहेत. हॅलो सर. आंतर हा बोल ठीक आहे. हॅलो. हा सर बोला ना. हॅलो. हा बोला, येतोय आवाज सर. सर हा गहू सर, पिकामध्ये श्याम पाटील बोलतो कोल्हापूरवरून. हा बोला सर. सर माझा एक प्रश्न असा होता की गव्हाला आपण मायक्रोरिझा बेस बायो फर्टिलायझर वापरू शकतो का? बायो फर्टिलायझर्स. हा, मायक्रोरिझा. मायकोरायझा. हा, नमस्ते. मायक्रोरायझा. हॅलो. हॅलो. हा हा हा. मायकोरायझा जे आहे हे तुम्हाला माहित असेल की ही एक बुरशी आहे जी मुळांभोवती किंवा मुळांमध्ये स्थिर होऊन आपले जे तंतू आहे हे जमिनीमध्ये पसरवते आणि पिकांना स्फुरद उपलब्ध करून देत असते. बरोबर, इथपर्यंत तुम्हाला हो, माहित बरोबर. असेल. तर हिची जी वाढ आहे ही होण्याकरता जास्त कालावधी लागत असतो किंवा इस्टॅब्लिश होण्याकरता. आणि मायक्रोरायझाचा जो उपयोग आहे तो त्यामुळे जास्तीत जास्त फळझाडांमध्ये केलेला आपण बघितलं असेल किंवा आढळून आलेला असेल. त्याचं कारणच ते आहे की याचं इस्टॅब्लिशमेंट व्हायला किंवा त्या झाडांवरती त्याला रुजायला त्या एन्व्हायरमेंटमध्ये, रायझोस्फिअरमध्ये, म्हणजे जी मुळाभोवतीची जमीन आहे, माती आहे, याच्यामध्ये तिला सेटल व्हायला वेळ लागत असतो. म्हणून मायक्रोरायझाचा आपण जो उपयोग सांगतो हा शक्यतो फळझाडांमध्ये सांगतो. थोड्याफार प्रमाणांमध्ये जे भाजीपाला पिकं आहे याच्यामध्ये प्रयोग झाले, परंतु याचा जो उपयोग किंवा ज्या प्रमाणामध्ये आपल्याला फायदा व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणामध्ये फायदा दिसून आलेला नाहीये, ज्या प्रमाणात फळझाडांमध्ये दिसून आलेला आहे. मग त्यामुळे आपण पर्यायी जी व्यवस्था आहे याच्याकरता स्फुरद करता, तर स्फुरद विरघळणारे जीवाणू आपण जे बीज प्रक्रिया सांगितली तर त्याचा जर उपयोग केला तर अधिक ते चांगलं ठरेल. त्याच्यामुळे मायक्रोरायझाचा उपयोग करताना फळझाडांमध्ये जास्तीत जास्त करावा आणि आपले जे स्फुरद विरघळवणारे जीवाणू आहे हे जे तृणधान्य पिकं आहे यांच्याकरता त्याचा उपयोग करा. म्हणजे आता तुम्ही जे जीवाणू सांगितले ते कंबाईन मध्ये वापरले चालतील का सेपरेट वापरायला पाहिजे? हो, आपण याचा अभ्यास घेतलेला आहे. हे जीवाणू सगळे एकामेकाबरोबर राहू शकतात, म्हणजे हे कॉम्पॅटेबल आहे एकामेकाबरोबर. त्याच्यामुळे ॲझोटोबॅक्टर, पीएचबी आणि केएमबी हे जीवाणू जे विद्यापीठाने शिफारस केलेले आहेत याचा वापर आपण एकत्रित पद्धतीने करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. करू शकतो. धन्यवाद सर. आपण म्हणजे जीवाणू खते एकत्रित वापरू शकतो आणि विद्यापीठाचे काही प्रॉडक्ट असे आहेत की त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी हे तिन्ही प्रकारचे जे बॅक्टेरिया आहेत, जीवाणू आहेत, ते एकत्र तयार करूनच आपण ते विक्रीसाठी उपलब्ध ठेवलेले आहेत. तर पुढचा प्रश्न जो कॉन्टॅक्ट नंबर जरी भेटला कृषी विद्यापीठाचा संबंधित विभागाचा
या लिंक मध्ये भेटला तरी चालेल, मी नंतर वाटलं तर परत संपर्क साधेन त्याच्यावरती. सर माझा नंबर आपल्याकडे असेलच, 75 88 06 25 38. तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला हा. कृषी महाविद्यालय पुणे किंवा राहुरी कृषी विद्यापीठाचं जे हेडक्वार्टर आहे, आमचं हम्म, मध्यवर्ती परत सर, तिथला नंबर. आपण हम्म. कुठून बोलताय सर? मी सर वारणानगरवरून बोलतोय. हा, तर आपल्याला डिग्रज येथेही ते उपलब्ध आहे. कृषी आहे महाविद्यालय काय? कोल्हापूरमध्ये पण आहे. तर मी तुम्हाला तिथले हा. जिथं तुम्हाला जवळचं पडेल तिथला मी कॉन्टॅक्ट नंबर देईल. माझा नंबर तुमच्याकडे असेलच, त्या तुम्हाला जी लिंक आली त्या लिंक मध्ये माझा नंबर आहे, किंवा माझा नंबर लिहून घ्या, 75 88 06 25 38. चालेल सर, चालेल. या मी नंबरवरती मला संपर्क. आपण संपर्क करा. मी आपल्याला अ, अ, ज्या ठिकाणचं हवं आहे तिथनं उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेन. सर, पुढचा जो प्रश्न आहे चित्तोडकर सरांसाठी, की जो आंतरमशागत कशी करावी, बहुपिकाची आंतरमशागत कशी केली पाहिजे? सर, गहू पीक हे पास रब्बी हंगामाचे महत्वाचे पीक असल्यामुळे या पिकामध्ये तणाचा प्रादुर्भाव होत असेल. तणाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण सर पाहता की वेळेवर अं, तणाचा बंदोबस्त करणे फार महत्वाचे आहे. तर गहू हं. पिकामध्ये साधारणपणे चांगवेल किंवा हरळी यासारख्या तणाचा प्रादुर्भाव होत असतो. तर तण झालं तर आपलं म्हणतात तण काही धन. तर त्या म्हणीप्रमाणे आपण साधारणपणे गव्हा पिकामध्ये वेळेवर निंदणी केली नाही किंवा तण नियंत्रण केलं नाही तर आपल्या उत्पादनात जवळजवळ 40% घट येऊ शकते. ही घट येऊ नये म्हणून आपण शेतकरी बांधवांनी पीक दीड महिन्याच्या होईपर्यंत आपलं शेत हे तण विरहित असले पाहिजे. तर त्यासाठी आपण गव्हाची वेळेवर तणाचा बंदोबस्त करण्यासाठी 1 ते 2 खुरपणी करणे फार महत्वाचे आहे. किंवा आपल्याकडे कोळपणी असेल, हात कोळपणी किंवा कोळपणी होऊ शकत असेल तर आपण कोळपणी सुद्धा करू शकतात. आपल्या आंतर मशागतमुळे आपले 2-3 फायदे होत असतात, की आंतर मशागत केल्यामुळे तणाचा बंदोबस्त होत असतो. आपल्या जमिनीमध्ये ओलावा टिकून टिकून राहू शकतो. त्याशिवाय जमिनीमध्ये हवा खेळती असते. कोणत्याही पिकाला हवा खेळती राहिली, मुळांना हवा मिळाली तर पीक चांगलं जोमदार वाढतं आणि त्यामुळे आपल्याला उत्पादन चांगल्या प्रकारे येत असतं. काही शेतकरी वेळेवर तण नियंत्रण करण्यासाठी काही शेतकऱ्यांना मजूर उपलब्ध होत नाही. तर त्यांनी तण नियंत्रणासाठी जे बाजारामध्ये वेगवेगळे तणनाशक मिळतात त्याचा सुद्धा वापर करून आपण तणाचा बंदोबस्त करू शकतो. कधी करायचा बंदोबस्त किंवा मजूर उपलब्ध होत नसेल तर करायचा. मजूर असेल तर आपण तणाचा नाशकाचा वापर करू नये. कारण तणनाशक वापर आपण म्हणतो सध्या की तणनाशक वापरल्यामुळे जमिनीचा पोत खराब होऊ शकतो. जमिनीमध्ये त्या असणाऱ्या आपला असा जीवाणू, बेनिफिशियल जीवाणू म्हणतो आपण, फायदेशीर जीवाणू, यांची संख्या नष्ट होऊ शकते. तर शेतकरी बंधूंनी आपल्याकडे मजूर असेल तर आपण शक्यतो करून निंदणी किंवा रोपणी करूनच तणाचा बंदोबस्त करावा. नसेल उपलब्ध तर आपण तणाचा बंदोबस्त तणनाशक मारून करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला महत्वाचे म्हणजे ज्यावेळेस आपला गहू पीक साधारणपणे 25 ते 30 दिवसाचं होईल त्यावेळेस आपला साधारणपणे कोल्डिनो फ्लॉप प्रोपिजिल प्लस मेड सल्फ्युरॉन मिथाइल 1% हे साधारणपणे 160 ग्रॅम प्रति एकरी 150 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण फवारणी केली पाहिजे. पण फवारणी करताना एक काळजी घेतली पाहिजे, शेतामध्ये ओलावा असला फार महत्वाचा असतो. ओलावा नसेल तर पिकावर त्याचा दुष्परिणाम दिसून येतो. पिकाला म्हणतात झटका बसतो. त्यामुळे उत्पादन काही घड येत नाही, पण पिकाला तुमचं पीक पिवळं पडू शकतं. त्यामुळे ओलावा असताना तणनाशकाचा वापर करावा. आणि तणनाशक फवारल्यानंतर साधारणपणे 10 ते 12 दिवस पाणी आपण देऊ नये. त्यामुळे आपलं तणाचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे होत असतो आणि आपलं पीक चांगल्या प्रकारे येत असतं. अशा प्रकारे शेतकऱ्यांनी की तणनाशकाचा वापर करताना आपण योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे. तणनाशक फवारण्यासाठी शक्यतो स्वतंत्र पंप वापरला पाहिजे. की त्यानंतर की आपण जेव्हा फवारणी करतो तेव्हा वारा सुद्धा शांत असला पाहिजे. म्हणजे वारा जोराचा वारा असेल तर तणनाशक इकडे तिकडे उडू शकतं आणि त्या दुसऱ्या पिकावर उडालं तर त्या पिकाचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यानंतर जो नोजल असतो, तणनाशकाचा नोजल, तो फ्लॅट जेट नावाचा नोजल बाजारात मिळतो. तो नोजल आपण तणनाशक वापरला तर चांगल्या प्रकारे तणाचा बंद होऊ शकतो. तणनाशक कधी आपण मिसळताना शक्यतो करून लाकडी काठीचा वापर करावा. आणि तणनाशक फवारणी करताना कोणत्या प्रकारचं धूम्रपान किंवा काही खाऊ नये किंवा डोळे चोळणे टाळावे. आणि
तणनाशक फवारणी करताना स्वच्छ पाणी, गढूळ पाणी वापर करू नये. आणि तणनाशक वापरताना लेबल क्लेम असलेलं तणनाशक बाजारात ते गव्हासाठी असेल तेच तणनाशक आपण विक्रेत्याकडून घेतलं पाहिजे. अशा प्रकारे आपण तणनाशकाचा वापर करून तणाचा बंदोबस्त आपण केला पाहिजे. अशा प्रकारे तणाचा बंदोबस्त केला तर आपलं उत्पादन चांगल्या प्रकारे येऊ शकतं. धन्यवाद सर. म्हणजे शेतकरी बंधूंनी आंतरमशागत करणं गरजेचं आहे. जर आपल्याकडं मजूर उपलब्ध असेल तर मजुरांमार्फत ती करणं गरजेचं आहे. परंतु आपणा सर्वांना माहीतच आहे की सध्या मजुरांची फारच दयनीय अवस्था आहे. आपल्याकडे मजूर भेटत नाहीत. तर अशा वेळी आपण लेबल क्लेम केलेल्या गहू पिकामध्ये लेबल क्लेम केलेल्या तणनाशकांचा वापर करून आपण तणांचं नियंत्रण करू शकतो, की जे आपल्या उत्पादन वाढीस मदत करतात. तर आता पुढचा जो प्रश्न आहे ते डॉक्टर म्हस्के सरां प्राध्यापक म्हस्के सरांसाठी आहे, की म्हस्के सर, आपल्याला सर्वांना माहितीच आहे शेतकरी बांधवांना सगळ्यात शेवटी जो मोठा प्रश्न निर्माण होतो, साधारणतः पीक चांगलं जोमानं वाढायला लागलं तर तो म्हणजे एक तर किडींचा आणि रोगांचा. तर गहू पिकामध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कोणत्या महत्वाच्या किडी येतात आणि त्या किडींच्या एकात्मिक नियंत्रणासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे? हॅलो. हा सर, बोला, येतोय आवाज. नमस्कार. आवाज येतोय माझा? हो, आवाज येतोय येतोय येतोय. नमस्कार. नमस्कार शेतकरी मित्रांनो. गव्हाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर आपण गव्हाच्या बाबतीमध्ये गहू जे पीक आहे हे आपल्या रोजच्या अन्नातलं, म्हणजे आपण जेवायला बसल्यानंतर प्रत्येक घासात शक्यतो आपण गव्हाची चपाती खात असतो. त्यामुळे गहू हे विषमुक्त असलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण जर गहू केला तर आपण चांगल्या पद्धतीने गव्हाचं विषमुक्त पीक ठेवू शकतो. आणि त्यासाठी गमे सरांनी अगोदरच सांगितल्याप्रमाणे जर बीज प्रक्रिया आपण जर केलेली असेल तर बहुतांशी किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो किंवा आपल्याला कमीत कमी ठेवता येतो. त्यामुळे आपल्याला कीटकनाशक फवारण्याची किंवा बुरशीनाशक फवारण्याची गरज पडत नाही. आणि हे जर आपण केलेलं नसेल, बीज प्रक्रिया जर केलेली नसेल तर मात्र मग आपल्याला किडींचा किंवा रोगांना आपल्याला सामोरं जावं लागतं. तर आपण जर गहू पिकामध्ये बघितलं तर गहू पिकामध्ये आपण रोपावस्थेपासून जर सुरुवात केली तर रोपावस्थेमध्ये आपल्याला आणि जे फुटवे फुटतात त्या काळामध्ये आपल्याला खोडमाशी ही एक कीड आपल्याला सुरुवातीला दिसून येते. खोडमाशी ही जर आपल्याला ओळखायची असेल तर आपल्याला जो मुख्य पोगा असतो, या पोगा जळालेला किंवा वाळलेला दिसतो. आणि हा पोगा जर आपण सहज उपटला किंवा उचलला तर तो सहज हाताने उपटला जातो. त्याच्या तळाशी आपल्याला एक लहानशी बिना पाय नसलेली आळी आपल्याला तिथं दिसते. ही म्हणजे खोडमाशीची आळी. ही पोगा पकडून खालपर्यंत जाते आणि त्यामुळं आपल्या पिकांमध्ये जी रोपांची संख्या आहे ती कमी होऊन बरेचसे रोपं कमी झाल्यामुळं उत्पादनात आपल्याला घट येते. आणि हा फुटवे फुटण्याची वेळ म्हणजे साधारणतः 3 आठवड्यानंतर फुटवे फुटतात. या फुटव्यांवर सुद्धा ही खोडमाशी आपल्याला आढळून येते. तर जर आपण बीज प्रक्रिया केलेली असेल तर या पद्धतीची जी खोडमाशी आहे या खोडमाशीपासून आपल्याला बऱ्याच अंशी सुटका मिळू शकते. आणि हे साधारणपणे 4 आठवड्यापर्यंत ही कीड येऊ शकत असल्यामुळं ते आपल्याला टाळता येऊ शकतं. त्यामुळं शेतकरी बांधवांनी बीज प्रक्रिया अवश्य करावी. आणि केलेली नसेल तर मग आपल्याला प्रादुर्भाव दिसून येताच जर आपण या पिकामध्ये जर लिंबोळी अर्क म्हणजे 5% लिंबोळी अर्क याचा जर फवारा घेतला तर आपल्याला बऱ्याच अंशी या किडीचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. कारण हे जे लिंबोळीयुक्त जे औषध आहे किंवा त्याला लिंबोळी अर्क म्हणतो आपण, हे अंडीनाशक सुद्धा असल्यामुळं आपण जर सुरुवातीला ही कीड दिसू लागतात जर आपण फवारणी केली तर आपल्याला बऱ्याच अंशी याचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. ते जर उपलब्ध झालं नाही तर आपल्याला रासायनिक कीटकनाशक क्विनॉल-फॉस जे 25% प्रवाही बाजारात उपलब्ध आहे ते जर आपण 15 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात जर फवारणी केली आणि साधारणपणे 15 दिवसांनी दुसरी फवारणी केली तर आपल्याला या किडीचा बंदोबस्त करता येऊ शकतो. यानंतर जी महत्वाची कीड येते रोपावस्थेपासून म्हणजे साधारणपणे 3 आठवड्यापासून किंवा 15 दिवसानंतर आपल्याला दिसू लागते, ती म्हणजे मावा कीड. मावा कीड ही
विविध वेगवेगळ्या स्पेसिस आपल्याला त्याच्यामध्ये आढळून येतील. काही ठिकाणी तिळाच्या दाण्याच्या आकाराची हिरवी हिरवी किंवा पिवळे मावा आपल्याला दिसून येतात. काही ठिकाणी आपल्याला गुलाबी माव्या सुद्धा दिसून येतात. असे वेगळ्या वेगळ्या मावा असतात. तर हे मावा कीड पिकातील रस शोषण करून त्याचं रस शोषण केल्यामुळं हे अप्रत्यक्षरित्या नुकसान करत असतं. आणि ही कीड जर आपण आटोक्यात नाही आणली तर ही कीड वाढत जाऊन ती पिकाचं नुकसान आपल्याला जास्तीत जास्त करू शकते. त्यामुळं जर बीज प्रक्रिया केलेली असेल तर या किडीपासून आपल्याला चांगल्या पद्धत 4 ते 5 आठवड्यापर्यंत आपल्याला सुटका मिळू शकते. आणि प्रयोगांती असं दिसून आलंय जवळपास 40 ते 45 दिवस आपल्याला बीज प्रक्रिया केल्यामुळं या किडीपासून संरक्षण मिळते. त्यामुळं शेतकरी बांधवांनी नक्कीच आपण कीटकनाशकाची जी गमे सरांनी अगोदर सांगितली त्या पद्धतीची कीटकनाशकाची बुरशीनाशकाची जर बीज प्रक्रिया केलेली असेल तर मावा किडीपासून आपल्याला चांगल्या पद्धतीने संरक्षण करता येईल. यानंतर जर आपण बघितलं तर आपल्या गहू पिकामध्ये खोडकिडा ही एक प्रमुख कीड आपल्याला वाढीच्या पुढच्या अवस्थेत दिसून येते. साधारणपणे फुटवे फुटल्यानंतर आणि फ्लावरिंग नंतर किंवा फुलोऱ्यानंतर आपल्याला ही कीड आपल्याला दिसून येते. आणि ही खोडावर आपल्याला एक लहान छिद्र दिसतं आणि त्यामध्ये जर आपण जर काढून बघितलं तर गुलाबी रंगाची आपल्याला अळी त्याच्यामध्ये दिसून येते. ही अळी मात्र पाय असलेली असते. आणि ही जर आपल्याला टाळायची असेल तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला बीज प्रक्रियेचा फायदा तर होतोच, पण जर ही कीड नंतर जर आढळून आली तर आपल्याला विनॉल सारखं जे रासायनिक कीटकनाशक आहे हे जर आपण फवारलं तर आपल्याला साधारणपणे 15 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात जर फवारलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने ही कीड सुद्धा आटोक्यात आणता येते. बऱ्याचशा शेतकरी बांधवांना सेंद्रिय पद्धतीने किंवा विषमुक्त जर काही वापरायचं असेल तर त्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेलं जे मेटारायझम आणि सोपले हे जर कीटकनाशक जैविक कीटकनाशक जर आपण वापरलं मावा किडीसाठी किंवा इतर किडींसाठी तर ते सुद्धा फायदेशीर आपल्याला दिसून येते. ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी म्हणजे 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी जर वापरलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने या किडींचा बंदोबस्त करता येऊ शकतो. आणि बरेचशा शेतकरी आता पिवळे चिकट सापळे सुद्धा गहू पिकामध्ये वापरत असलेले आपल्याला आढळून येतात. विद्यापीठाची तशी अजून शिफारस नाही काही नाहीत, परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे पिवळे चिकट सापळे आहेत हे आपण प्रमाणशीर वापरले गेले पाहिजेत. कारण त्यापेक्षा जर जास्त वापरले तर आपल्याला जे मित्र कीटक आहे जे मावा किडी किंवा फुलकिडी किंवा तुडतुडे यांचा नायनाट करत असतात मित्रकिडी, तर हे सुद्धा या चिकट सापळ्यांवर चिकटत असतात. त्यामुळं यामध्ये प्रयोग आपल्या विद्यापीठात चालू आहे आणि साधारणपणे एकरी 6 ते 8 पिवळे चिकट सापळे शेतकरी बंधूंनी वापरावे जेणेकरून आपल्याला मित्र कीटकांचं सुद्धा संगोपन करता येईल. त्यामुळं पिवळे चिकट सापळे वापरताना थोडी एक काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला मित्र किडींचं सुद्धा संगोपन आपल्याला करता येईल. हे प्रमुख किडी यामध्ये दिसून येतात. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये इतर किडींचा प्रादुर्भाव आपल्याकडे दिसून येत नाही. साधारणपणे जर उन्हाचा कालावधी किंवा तापमान खूप जास्त वाढलं तर मात्र इतर किडी येतात, पण महाराष्ट्रामध्ये त्या अजून आढळून येत नाही. त्या जर आढळल्या तर आपण संपर्क करावा. त्या पद्धतीने आपल्याला संरक्षणाबाबत अवगत करण्यात येईल. धन्यवाद. धन्यवाद सर. थोडक्यात सरांनी सांगितले की विविध किडींच्या नियंत्रणासाठी आपण फक्त रासायनिक खतांवरतीच अवलंबून न राहता रासायनिक कीटकनाशकांवरतीच अवलंबून न राहता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विविध ठिकाणी जसे की मध्यवर्ती परिसर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर, तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचं कृषी महाविद्यालय पुणे येथे म्हणजे मेटॅरिझम तयार केलं जातं ते आपल्या विक्रीस उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी त्याचा वापर जास्तीत जास्त करून जे आपण म्हणतो की रसायन फ्री अशा पद्धतीचं उत्पादन आपण गव्हाचं घेऊ शकतो. त्यानंतर आता दुसरा महत्वाचा जो मुद्दा असतो शेतकऱ्यांचा सगळ्यात अडचणीचा
तो म्हणजे किडींनंतर रोगांच्या बाबतीत. तर आपल्याबरोबर गमेश सर आहेत, जे वनस्पती रोगशास्त्रज्ञ आहेत. तर मी गमेश सरांना विचारू इच्छितो की सर, गहू पिकावर कोणते कोणते महत्वाचे रोग महाराष्ट्रात येतात आणि त्या पिकांचं एकात्मिक नियंत्रण जैविक तसेच रासायनिक पद्धतीने आपण कशा पद्धतीने करू शकतो? गव्हावरती जे काही महत्वाचे रोग आहेत ज्यांच्यापासून गव्हाचा बचाव करणं अत्यंत गरजेचं आहे, तर त्यामध्ये महत्वाचं आहे पानावरील नारंगी तांबेरा, नंतर काळा तांबेरा, नंतर पानावरील करपा, गव्हावरील काळे टोक, नंतर सुरुवातीच्या काळामध्ये येणारा मर, आणि थोड्याफार प्रमाणामध्ये जो येतो तो काजळी. तर आपल्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे प्रामुख्याने दिसून येतात, तर गव्हाच्या वाढीच्या अवस्थेनुसार त्याचा जर विचार केल्यास सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी रोपांची उगवण होते त्यावेळी कोरडवाहू किंवा जिरायती किंवा जो कमी पाण्यावरती गहू घेतला जातो याच्यामध्ये प्रामुख्याने थोड्याफार प्रमाणात 5 ते 10% मर रोग दिसून येतो. तर आपण जर बीज प्रक्रिया केली असेल तर मर रोग येत नाही. त्याच्यामुळे मी जे बीज प्रक्रियाचं सुरुवातीलाच महत्वाचं ज्या काही गोष्टी सांगितल्या, तर त्याचं महत्वच ते आहे की सुरुवातीच्या काळामध्ये जर बीज प्रक्रिया केलेली असेल तर 1-1.5 महिन्यापर्यंत येणारे कुठलेही रोग आणि किडी येणार नाही. त्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव अशा बीज प्रक्रिया केलेल्या गहू पिकावरती येणार नाही. मग एकदा आपली त्याच्यातून सुटका झाली की पुढे जो रोग येऊ शकतो तो जमिनीतून उद्भवणारा अल्टरनेरिया ट्रिटिसिना आणि बायकोलोरिस सोरोटिनियाना या बुरशीमुळे होणारा पानावरील करपा. तर पानावरील करपा छोटे छोटे आधी सुरुवातीला ठिपके दिसतात, ते ठिपके मोठे होत जातात, एकमेकात मिसळतात आणि पानं करपतात. पानं करपले म्हणजे प्रकाशसंश्लेषण क्रियेवरती परिणाम होतो, झाडाला अन्न पुरवठा कमी होतो आणि पर्यायाने त्याच्या उत्पादनावरती परिणाम होतो. तर हा एक रोग सुरुवातीच्या काळामध्येच म्हणजे महिना 1.5 महिना झाला म्हणजे येतो आणि याचं नियंत्रण त्या पद्धतीनंच करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर पुढे चालून याच कालावधीमध्ये सर्वसाधारण जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ज्या काही तांबेरा रोग आहे ज्याला बळी पडणारे जर वाहन आपण वापरले असतील तर थोड्या प्रमाणामध्ये पानावरील नारंगी तांबेरा दिसायला सुरुवात होते. नारंगी तांबेराच्या सुद्धा छोटे छोटे ठिपके दिसून येतात. हे ठिपके मोठे होतात आणि या ठिपक्यांमधून लालसर किंवा नारंगी रंगाची तपकिरी रंगाची पावडर बाहेर पडते. अशा पानावरून जर आपण बोट फिरवलं तर आपल्याला बोटावरती तपकिरी रंगाची पावडर दिसते. याच्यावरून आपण करपा आणि नारंगी तांबेरा याचा जो ओळख आहे ही पटवू शकतो. करप्यामध्ये आपल्याला बोटावरती कुठलीही पावडर लागणार नाही, परंतु नारंगी तांबेरा जर असेल तर त्याच्या बोटावरती पावडर लागेल. आणि नारंगी तांबेरा हा फक्त आपल्याला पानावरतीच दिसेल आणि तोही शक्यतो पानाच्या वरच्या बाजूला दिसेल. मात्र या रोगाचा जर प्रादुर्भाव झाला तर जवळजवळ 50-60% पिकाचं नुकसान होऊ शकतं. त्याच्यानंतर पुढे चालून थोडासा आणखी टेम्परेचर एकदा वाढलं फेब्रुवारीच्या शेवटी वगैरे फेब्रुवारीच्या आसपास, जर हवेमध्ये बीजाणू असतील तर काळा तांबेरा रोगाचाही प्रादुर्भाव होऊ शकतो. आता हा काळा तांबेरा किंवा फळावर येणारा तांबेरा हा असा आहे की हा पानावरती येतो, पानाच्या वरच्या भागावरती दिसेल, खालच्या भागावरती दिसेल, पानाच्या देठावरती दिसेल, खोडावरती दिसेल, उंबीवरती दिसेल, त्याचीही पुढे जाऊन कुसाळावरती सुद्धा येणारा हा रोग आहे. म्हणजे याची जी प्रादुर्भाव क्षमता आहे जी नारंगी तांबेऱ्यापेक्षा खूप जास्त आहे आणि 80 ते 90% पर्यंत पिकाचं नुकसान हा रोग करू शकतो. त्याच्यामुळे याच्यापासून बचाव करणं पिकाचं फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जो रोग उंबी बाहेर घेतल्यानंतर येतो तो म्हणजे बियाण्यांमधून पसरणारा काजळी हा रोग. हा इस्ट्रोबॅक्टेरिया या बुरशीमुळे होणारा हा रोग हा बियाण्यामध्ये सुप्त अवस्थेत ही बुरशी राहते आणि पुढे चालून ज्यावेळी उंबी बाहेर पडते त्यावेळी दाणे भरण्याऐवजी पावडर त्या ठिकाणी काळी पावडर दिसून येते किंवा बीजाणू दिसून येतात. असे हे महत्वाचे 4-5 रोग आहे. आणि जर सुरुवातीच्या काळामध्ये लवकर जर करपा आला तर करप्याचे जे बीजाणू आहे हे कालांतराने उंबीपर्यंत जातात आणि लेटर स्टेजेस किंवा शेवटच्या कालावधीमध्ये पिकाच्या वाढीच्या जर करपा जास्त असेल आणि पावसाची रिमझिम झाली किंवा आर्द्रता जर जास्त असेल तर अशी ही जी बुरशी आहे अल्टरनेरिया आणि बायकोलोरिस नावाची ही बुरशी उंबीवरती अटॅक करून दाण्याचे जे
असे जे पिकाचे जे दाणे बाहेर येतात किंवा सोंगणीनंतर जे दाणे आपण उत्पन्न बाहेर येतं, हे उत्पन्नाचे जर आपण व्यवस्थित जर निरीक्षण केलं तर गव्हाच्या टोकावरती काळे ठिपके दिसून येतात. यालाच आपण गव्हावरील काळे टोक म्हणतो. याच्यामुळे काय होतं की गव्हाची जी प्रतवारी ही खराब होते आणि बाजारात आपण हा गहू विक्रीला नेल्यास गव्हाचं ज्या प्रमाणात इतर चांगल्या गव्हाला जो काही बाजारभाव मिळतो याच्यापेक्षा आपल्या गव्हाला बाजारभाव कमी मिळण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे याचं देखील नियंत्रण करण्याची गरज आहे. तर मग आता हे सर्वसाधारण थोड्या आपण जे वेळ आहे आपल्याकडे फार कमी आहे, हा विषय तसा फार मोठा आहे, याला अर्धा एक तासामध्ये आपण सर्व गोष्टी क्लिअर सांगू शकतो. परंतु आता ही सुरुवातीचा काळ आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जुजवी ज्ञान मिळणं गरजेचं आहे. पुढे चालून ज्याचा उपयोग होऊ शकतो. तर एकात्मिक पद्धतीने आज रोजीपासून आपण काय उपाययोजना करू शकतो जेणेकरून आपल्या पिकावरती रोग येणार नाही. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून जे काही गव्हाचे वाण प्रसारित झालेले आहे आजपर्यंत, हे दोन्हीही तांबेरा रोगांसाठी प्रतिकारक्षम आहे. मग तुम्ही सध्याचं तुम्ही समाधान घ्या किंवा 40-28-36 अनुपम अनुराग हे जे वाण आहेत, हे वाण पूर्णपणे दोन्ही तांबेरा रोगांसाठी प्रतिकारक्षम आहे. म्हणजे तुम्ही जर एकदा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारशीत केलेले जर वाण वापरले तर तुम्हाला कुठल्याही तांबेरा रोगासाठी फवारणी करण्याची गरजच पडणार नाही मुळामध्ये. दुसरं, मग आता समजा मला शेतकरी बंधूंना अशीही वेळ येते की त्यांना हे बियाणं उपलब्ध होऊ शकत नाही, मग कुठलं तरी बियाणं घेतलं जातं आणि वापर होतो. जर अशा वेळी जर तांबेरा रोगास बळी पडणारा वाण जर पेरला गेला आणि त्याच्यावरती जर आपल्याला माहित आहे असा वाण आपल्याकडून पेरला गेलेला आहे आणि याच्यावरती तांबेऱ्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो, मग त्याची थोडीशी काळजी आपल्याला घ्यायची आहे की पाणी देताना विद्यापीठाने शिफारशीत केल्याप्रमाणे 4 ते 5 जास्तीत जास्त 6 म्हणजे थोडीशी जी मुरमाड जमीन हलकी जमीन असेल तर अशा ठिकाणी 6 पाण्याच्या पाळ्या दिल्या जातात आणि जाड जमीन असेल तर 4 ते 5 पाण्याच्या पाळ्या दिल्या जातात. तर पाण्याच्या पाळ्या आपण पाळाव्यात म्हणजे जास्त आर्द्रता तिथं होणार नाही आणि या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. दुसरं म्हणजे नत्र खताचा वापर 120 किलो प्रति हेक्टरी जे नत्र खताचा आपण शिफारशीत केलेला आहे याच प्रमाणात वापर करावा. तोही बेसल डोस 50 किलो युरिया म्हणजे जर आपण सरळ खते घेणार असेल तर, आणि एक जो दुसरा डोस आहे तो सर्वसाधारण आपण 1 महिन्याच्या अंतराने किंवा 3 आठवडे ते 4 आठवड्याच्या अंतराने जो देतो तो 50 किलो युरिया या प्रमाणातच द्यावा. शेतकरी बंधूंनी बऱ्याच वेळा आपण बघतो की शेतकरी पहिल्या पाण्याला युरिया टाकतात, दुसऱ्या पाण्यालाही, तिसऱ्या पाण्यालाही थोडासा युरिया. याच्यामुळे काय होतं की पानाचा किंवा त्या झाडांचा लुसलुशीतपणा वाढतो आणि ते रोगास बळी पडू शकतात. त्याच्यामुळे शिफारसीत मात्रेतच पाण्याच्या पाळ्या द्याव्यात, शिफारसीत मात्रेतच नत्राची मात्रा द्यावी. आणि सगळ्यात महत्वाचं, आता एवढं करूनही जर रोग आलाच, तांबेरा रोग आला किंवा करपा रोग आला तर याच्यासाठी जर आपल्याला बुरशीनाशक फवारण्याची गरज पडली तर याच्यासाठी जर प्रमाण कमी असेल तांबेऱ्याचं तर आपण मॅन्कोझेब किंवा झायनेम हे बुरशीनाशक 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारू शकतात. जर प्रादुर्भाव जास्त असेल तर एक संयुक्त बुरशीनाशक जे आपण नुकतंच वर्षी 1.5 वर्षापूर्वी शिफारशीत केलेलं आहे ते म्हणजे टिबिकोनाझोल 50% अधिक ट्रायक्लोस्ट्रोबिन 25%. हे जे संयुक्त बुरशीनाशक आहे या बुरशीनाशकाची आपण 6 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणामध्ये जर फवारणी केली तर तांबेरा रोगाचं पूर्णपणे आपल्याला नियंत्रण मिळू शकतं. याच पद्धतीनं करपा किंवा काळे टोक याचं नियंत्रण किंवा काळे टोक येऊ नये याचं प्रतिबंध करण्यासाठी आपण मॅन्कोझेब हे बुरशीनाशक अधिक त्याच्यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराइड हे दोन्ही बुरशीनाशक 2-2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे जर फवारणी घेतली तर करपा रोगाचं नियंत्रण होऊ शकतं आणि कालांतराने जो काळे टोक येणार आहे तेही येणार नाही. याच्याही पेक्षा जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये जर करपा असेल तर नवीनच शिफारशीत केलेलं क्रेसोझिन मिथाइल 44.3% याचाही आपण 1 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणीसाठी उपयोग करू शकतात. जास्तच जर प्रमाण असेल तर दुसरी फवारणी 15 दिवसांनी द्यावी. याप्रमाणे जर आपण शिफारशीत केलेल्या ज्या आपल्या उपाययोजना आहेत याचा जर अवलंब केला तर निश्चितच आपण गव्हाचं रोगांपासून संरक्षण करून अधिक उत्पादन घेऊ शकाल याची मला खात्री वाटते. धन्यवाद.
धन्यवाद सर. थोडक्यात गमी सरांनी सांगितलं की रोगांच्या प्रादुर्भावामुळे नुसतं उत्पादनातच घट नाही होत, तर त्याच्या क्वालिटीवरती, गुणवत्तेवरती सुद्धा परिणाम होतो. जसं की ब्लॅक ब्लॅक टीप येऊन त्याचं बाजारात मूल्य कमी होतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवरती रोगांचं नियंत्रण करण्यासाठी बीज प्रक्रियेपासून लक्ष देऊन वेळीच रोगाची लक्षणं दिसतात लेबल क्लेम प्रमाणे विविध बुरशीनाशकांचा वापर करावा असे आपल्याला गमे सरांनी सांगितलेलं आहे. तर काही शेतकरी आपल्या बरोबर आहेत. मी शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी अनम्यूट करून आपले प्रश्न विचारावेत कृपया. शेतकरी बांधवांचे काही प्रश्न आहेत का? सर नमस्ते. हा नमस्ते. साबळे बोलतो मी बारामतीमधून. हा बोला साहेब. आपल्याकडे जमिनीची जरा थोडस काय त्याला म्हणायचं क्षारपडयुक्त आहे आणि पाणी पण थोडंसं खारट आहे. मग त्याच्यासाठी गव्हाची शिफारस आहे का, आणि असेल तर कोणती व्हरायटी वाहन करावा आणि काय उपाययोजना करावी? हा पाटील सर. तर याच्यामध्ये गहू जे पीक आहे ते मध्यम क्षार सहनशील म्हणून गणलं जातं. म्हणून ज्या ठिकाणी मध्यम प्रमाणात क्षार, म्हणजे जसं पैकी जर आपण त्यांनी माती तपासली असेल तर मातीमध्ये जे जमिनीची क्षारता असते, ज्याला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतो, ती 1% कमी असावी. आणि जो काही सामू आहे तो साधारणपणे 8.4 पर्यंत किंवा 8.5 पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असावा, म्हणजे आपण ज्याला मध्यम क्षार सहनशील म्हणतो. आणि जर त्यांच्या जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण वाढत असेल तर त्या ठिकाणी जे काही पाणी सिंचनासाठी वापरलं जात आहे, तर ते कॅनलचं पाणी असेल, पाटाचं असेल किंवा बोरवेलचं असेल, तर पाणी परीक्षण करून घेणं त्या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. दुसरं असं आहे की पाण्याची प्रत जर खराब असेल, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्षार असतील, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियमचे किंवा क्लोराइड्स, कार्बोनेट, बायकार्बोनेट, तर मग ते पाणी कमी प्रमाणामध्ये कसं देता येईल पिकांना, म्हणजे नुसतंच गहू नसेल तर इतर पिकांच्या दृष्टीने. आणि ज्या ठिकाणी गोड पाण्याची सोय आहे किंवा नदीचं पाणी असेल तर नदीचं पाणी अधिक हे क्षारयुक्त पाणी, असं दोघं मिक्स करून पाण्याची प्रत थोडीशी आपल्याला कशी सुधारता येईल त्या दृष्टीने त्यांना त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. आणि जर पाण्याची प्रत जास्त खराब असेल तर कमीत कमी पाणी पिकाला देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. क्षार सहनशीलतेसाठी आपल्या जो काही विभाग आहे त्याच्यासाठी अशी स्पेसिफिक जात किंवा व्हरायटी आपली शिफारस नाही आहे. परंतु ज्या काही आपल्या विद्यापीठाने विकसित केलेल्या जाती आहेत त्या आज महाराष्ट्रभर सगळ्या जमिनीमध्ये लागवड केली जाते आणि त्याचं उत्पन्नही चांगलं येते. म्हणजे आज महाराष्ट्रभर बघितलं तर डिग्रस सारखं जे ठिकाण आहे, आपलं डिग्रस संशोधन केंद्र आहे सांगली जिल्ह्यात, हे खास करून क्षारयुक्त जमिनींवर संशोधन करणारं संशोधन केंद्र आहे. आणि ज्या काही आपल्या जाती विकसित होतात, आपण त्या डिग्रस संशोधन केंद्रावर सुद्धा त्या ठिकाणी त्या टेस्ट केल्या जातात. त्या ठिकाणी त्या शाळांमध्ये सुद्धा आपल्या जाती ह्या चांगलं उत्पादन देणाऱ्या आपल्या विद्यापीठाच्या जाती आहेत. त्याच्यामुळे आपल्या विद्यापीठाच्या जातींची त्यांनी लागवड करावी आणि त्यांना गव्हाचं हमखास त्या ठिकाणी उत्पन्न मिळेल. साबळे सर, थोडक्यात पाटील सरांचं म्हणणं आहे की आपण माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करून घ्यावं आणि त्याच पद्धतीने विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या जर वाहनांचा आपण वापर केला तर आपण आपल्या शेतामध्ये गव्हाची लागवड हमखास करू शकता. यात काही वाद नाही. अजून काही शेतकऱ्यांना प्रश्न असेल तर विचारावं. शरद बराटे बोलतोय. हा बोला बाराते साहेब. हे जे विद्यापीठाने शिफारस केलेले वाहन आहेत याची उपलब्धता कुठे होती नेमकी, म्हणजे जर का सर, पुण्यामध्ये असेल? वाहनांची उपलब्धता जी आहे ती आपल्या संशोधन केंद्रावर यावर्षी जो नवीन आपण प्रसारित वाहन केलेला आहे तो म्हणजे फुले अनुराग NIW 4028, त्याची विक्री आता सध्या आमच्या संशोधन केंद्रावर चालू आहे. त्याचबरोबर फुले समाधान हा जो बागायत आणि उशिरा लागवडीसाठी शिफारस केलेला वाहन आहे तो आपल्या विद्यापीठाच्या विक्री केंद्रावर उपलब्ध आहे. त्याचबरोबर मांजरी फार्म, पुणे इथं मांजरी फार्मवर विक्रीला उपलब्ध आहे. बोरगावच्या केविकेला उपलब्ध आहे. त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये महाबीज मार्फत संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाबीजच्या जिल्हा केंद्रांवर फुले समाधान हे वाहन विक्रीसाठी उपलब्ध आहे. अच्छा, याची सर लिस्ट आपल्याला ऑनलाईन चेक करता येते का, कुठे नेमकं काय आहे का तसं काय डेटा की आता आपण आपण? शिफारस केलेल्या ज्या जाती आहेत, मगर साहेबांनी आता सुरुवातीला सांगितलं आणि आपण भालेराव सरांना विनंती करूया की त्यांना आपण ज्या विद्यापीठाच्या जाती आहेत ते आपण त्यांना शेअर करूया आणि त्या बऱ्याचशा जाती आज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. सर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या संकेतस्थळावर वेबसाईटवरती आपल्याला सध्या उपलब्ध किती बियाणं आहे, कोणत्या जातीचं, कोणत्या पिकाचं, त्या संदर्भात आपल्याला त्याच्यावरती माहिती मिळेल. ठीक आहे, धन्यवाद सर. ओके.
शेतकरी बांधवांना मी पुन्हा विनंती करतो, आपले प्रश्न असतील तर कृपया प्रश्न विचारावे. एकंदर मागील 1 तासापासून आपण गहू पिकाच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाबद्दल चर्चा करत आहोत. 5 विविध विषयाचे 5 विविध तज्ज्ञ आपल्या बरोबर आज उपस्थित राहिले. मी डॉक्टर विकास भालेराव, वनस्पती सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र, मी व्यक्तिशः या आपल्या 5ही संशोधकांचं खूप खूप आभारी आहे. आपण खूप कमी वेळेमध्ये या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपला होकार दर्शवला, त्याबद्दल मी व्यक्तिशः आपलं खूप खूप आभारी आहे. त्याचप्रमाणे जे शेतकरी ऑनलाईन आणि तसेच आपल्या या युट्यूब वरती आपला कार्यक्रम पाहत आहे, त्यांचेही मी आभार मानतो. आणि मी माझे सहकारी डॉक्टर मृणाल आजोतीकर सर, सहाय्यक प्राध्यापक कृषी विस्तार, यांना विनंती करतो की त्यांनी एक फॉर्मल वोट ऑफ थँक्स म्हणजे आभार प्रदर्शनासाठी यावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. सर अनम्यूट करा प्लीज. धन्यवाद सर. गेल्या सुमारे 1.5 तासापासून आपण महाराष्ट्रातलं जे प्रमुख रब्बी पीक आहे गहू, याच्या सुधारित उत्पादन तंत्रज्ञानाविषयी या पिकात काम करणाऱ्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांबरोबर चर्चा करीत आहोत. तर हा जो कार्यक्रम आहे विद्यापीठ आपले दारी तंत्रज्ञान गंगा घरोघरी, या उपक्रमाअंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सहयोगाने आम्ही विचारा तुम्ही सांगतो आम्ही ही ऑनलाईन चर्चासत्रपर मालिका राबवली आहे, ज्यामध्ये आपण शेतकऱ्यांना सध्या जे प्रश्न भेडसावतात प्रमुख पीक उत्पादनाचे, त्याबद्दल आपण तज्ज्ञ शास्त्रज्ञांच्या मार्फत त्यांच्या शंकांचं निराकरण करतो. हा कार्यक्रम आम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राबवित असतो. तर या प्रसंगी मी माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांचं मनोमन आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर गोरक्ष ससाणे सर यांचं देखील या प्रसंगी मी मनापासून आभार व्यक्त करतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉक्टर विठ्ठल शिर्के सर यांचा देखील मी या प्रसंगी ऋण व्यक्त करतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी तथा संचालक शिक्षण डॉक्टर दिलीप पवार सर यांचं पण मी या प्रसंगी आभार व्यक्त करणं क्रमप्राप्त आहे. त्याचप्रमाणे पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने सर देखील या कार्यक्रमाला त्यांचा सक्रिय पाठिंबा असतो, त्यांचं मार्गदर्शन असतं, त्याबद्दल मी त्यांचा देखील या प्रसंगी आभार व्यक्त करतो. आणि अत्यंत छोट्या नोटिशीवर आमचं जे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं नाशिक जिल्ह्यातलं निफाड येथील कृषी संशोधन केंद्र आहे, जिथे प्रामुख्याने गहू पिकावर संशोधन चालतं, येथील सर्व टीम शास्त्रज्ञांची प्राध्यापक बालचंद्र मस्के सर असतील कीटक शास्त्रज्ञ, डॉक्टर भानुदास गमे सर वनस्पती रोगशास्त्रज्ञ, डॉक्टर योगेश पाटील सर मृदा शास्त्रज्ञ, प्राध्यापक संजय चितोडकर सर कृषी विद्यातज्ञ, त्याचप्रमाणे डॉक्टर निलेश मगर सर वनस्पती शास्त्रज्ञ, या सर्व सहभागी शास्त्रज्ञांचं मी विभागीय विस्तार केंद्राच्या वतीने पुणे कृषी महाविद्यालयाच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. सर, आपल्या सर्वांच्या सक्रिय पाठिंब्याशिवाय हा उपक्रम यशस्वी होऊच शकत नाही. त्याचप्रमाणे जे सर्व शेतकरी बंधू आज सहभागी झाले आहेत, इथे आपल्या झूम लिंकवर जे जॉईन आहेत, त्याचप्रमाणे फेसबुकवर देखील जे उपस्थित राहून कार्यक्रम बघणार आहेत, या सर्व शेतकरी बांधवांचे देखील मी इथे मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी जे आम्हाला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत महत्वाची मदत करतात, या सर्व कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी बंधूंचं मी या प्रसंगी मनापासून धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये विभागीय विस्तार केंद्राची जी आमची टीम आहे, त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल आमचे देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख आणि
विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉक्टर सोमनाथ माने सर, माझे सहकारी जे गेल्या 1.5 तासापासून आपल्या बरोबर आहेत, सूत्रसंचलन करत आहेत, प्राध्यापक डॉक्टर विकास भालेराव सर, आणखीन एक आमचे पडद्यामागचे कलाकार म्हणावं लागेल डॉक्टर सुनील जोगदंड सर, आणि सर्व उपस्थितांचे पुन्हा एकदा मनापासून मी इथं धन्यवाद देतो. आणि आजचा कार्यक्रम संपवण्यापूर्वी सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. आपल्यालाही सर्वांना शुभेच्छा. शुभ धन्यवाद दीपावली. सर. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.